नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक विषय असा आहे की तो तमाम मराठी माणसांसाठी अगदी जिव्हाळ्याचा आहे, नाजूक आहे. सावरकरांबद्दल अपशब्द मराठी माणूस सहन करू शकत नाही. तर आणि राहुल गांधी यांनी काही वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये सावरकरांबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यांचा अपमान केला होता, त्या वरून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे कोर्टामध्ये राहुल गांधींविरोधात अवमान याचिका दाखल केलेली आहे. तर याच केस बद्दल आपण अधिक माहिती घेऊया ऍडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांच्याशी, जे सात्यकी सावरकर यांची बाजू कोर्टात मांडतात. नमस्कार संग्रामजी. आम्हाला सांगा, एक ही केस सुरू कधी झाली आणि कशी सुरू झाली? यामध्ये सात्यकी सावरकर जे वीर सावरकरांचे नातू आहेत, यांच्या पाहण्यामध्ये एक पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी एक YouTube लिंक आली. यामध्ये राहुल गांधींनी एक त्यांचं काँग्रेसचं एक हे डायस आहे, या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला आपल्याला त्याचे ओव्हरसीज काँग्रेस ऍट UK याची एक लिंक आहे. त्याचा कार्यक्रम असा होता की इंडियन्स अब्रॉड आर शायनिंग एक्झाम्पल्स ऑफ आवर कल्चर ऑफ रिस्पेक्ट, इंटरॅक्शन विथ डायस्पोरा इन लंडन. या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं अशा प्रकारचं एक संमेलन भरवण्यात आलं होतं. या संमेलनादरम्यान त्यांचं 17 मिनिटाचं एक साधारणपणे भाषण आहे. या भाषणादरम्यान त्यांनी इतर विषय सगळे मांडता वीर सावरकर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या वक्तव्यात त्यांचा सावरकरांवर आरोप असा होता की सावरकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये वीर सावरकरांनी स्वतःच्या आयुष्यात घडलेली एक घटना की ज्यामध्ये 5 ते 6 व्यक्तींनी मिळून एका कमकुवत मुस्लिम व्यक्तीला मारलं आणि ह्या मारण्यामुळं वीर सावरकरांना एक आत्मीय आनंद मिळाला, असं त्यांच्या म्हणण्याचा तो मतितार्थ होता. एवढ्या वेळेस राहुल गांधी थांबले नाही, तर त्यांनी ह्या घटनेची तुलना तत्कालीन त्यावेळी आपला भारत आणि चीनचा डोकलाम हा एक दोघांच्या दरम्यान एक डिस्प्यूटचा एक भाग होता, या संदर्भात त्यांनी त्याची तुलना केली की RSS आणि भाजपची आयडिओलॉजी अशी आहे की आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्ती भेटला तर त्याला मारायचं आणि आपल्यापेक्षा प्रबळ शत्रू मिळाला तर पळून जायचं. आता त्याच्यामुळे त्यांना दोन्हीत काय करायचं होतं हा प्रश्न थोडासा तो त्यांचा आहे. त्याबद्दल आता आपण काही त्याच्याबद्दल विश्लेषण करू शकणार नाही. मग ह्याबाबतची अधिकृत लिंक सात्यकी सावरकरांना मिळाली. त्यांनी त्याबाबत एक पुरावे पडताळणी केली. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारचं राहुल गांधींनी वक्तव्य केलंय आणि त्याच्याबरोबर अजून एक प्रिंट मीडियाद्वारे सुद्धा त्यांना याची खात्री पटली. मग ह्याच्यानंतर सावरकरांच्या ह्या प्रकरणाबाबत आपण एप्रिल 2023 रोजी पुणे येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अक्षी जैन कोर्टामध्ये आपण दावा दाखल केला. यामध्ये 499 आणि 500 IPC म्हणजे 499 अन्वये त्याची व्याख्या आहे आणि 500 अन्वये शिक्षेचं प्रावधान आहे. याला 2 वर्षापर्यंत शिक्षा तरतूद आहे. मग तिथं मेहरबान न्यायालयाने याबाबतची प्राथमिक पडताळणी केली, ज्याला प्रायमा फेसा म्हणतात. त्याच्यानंतर सदर प्रकरणाचे पूर्ण दस्त जे आम्ही जमा केले होते त्याच्यामध्ये YouTube आहे किंवा प्रिंट मीडियाचे जे काय पुरावे होते ते हे सगळे त्यांनी विश्रामबाग पोलिसांना दिले. विश्रामबाग पोलिसांनी त्याची तपासणी केली, म्हणजे ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन पार्ट म्हणू. त्यामध्ये विश्रामबाग पोलिसांना सुद्धा सत्यता आढळल्यामुळं त्यांनी तशाबाबतचा अहवाल JMFC कोर्टाला दिला. हा, मग असा अहवाल प्राप्त झाल्यावर आणि स्वतःची कोर्टाची पडताळणी प्लस त्याच्यामध्ये सात्यकी सावरकर आणि इतर जे काही अनुषंगिक आपण जे पुरावे आणि काय साक्षीदार दिले होते ह्याची पडताळणी
मेहरबान न्यायालयाने केली. कोर्टाला ज्यावेळी पूर्ण शाश्वती आणि खात्री झाली त्यावेळी कोर्टाने इश्यू प्रोसेस म्हणजे आरोपीला हजर राहण्याबाबत चा आदेश बजावण्याचा ऑर्डर पास केली. आता ज्यावेळी आपण ही केस दाखल केली होती त्यावेळी राहुल गांधींना एका गुजरातच्या प्रकरणामध्ये आधी शिक्षा लागली होती 2 वर्ष. त्यामुळं कायद्यान्वये 2 वर्ष शिक्षा लागलेल्या लोकप्रतिनिधीला आपल्या खासदारकी किंवा ज्या पदावर ते निवडलेले आहेत त्या पदापासून मुक्तता घ्यावी लागते. तसं त्यांचं संसद सदस्यत्व केलं होतं म्हणून आपण ह्या रेग्युलर कोर्टामध्ये आलो होतो. पण मग परत कालांतरानं सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या एकूण त्या खटल्याचा अभ्यास केला आणि तात्पुरत्या ह्या शिक्षेला स्थगिती दिली. त्याला स्टे ऑफ कन्व्हिक्शन म्हणतात. तेव्हा त्यांना त्यांचं परत संसद सदस्यत्व परत बहाल करण्यात आलं. म्हणून शासनाने किंवा आपण आता संसदेनेच म्हणू एक प्रावधान असं केलंय की जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींच्या बाबतचे सर्व खटले त्यांच्या विरुद्धचे खटले हे फास्ट ट्रॅक कोर्ट शीघ्रगती न्यायालयात चालवायचे. त्याला MPMLA कोर्ट म्हणतात. तसं पुण्यामध्ये अमोल शिंदे साहेब हे JMFC कोर्ट आहे त्यांच्याकडे सध्या या स्वरूपाचे खटले चालवण्याचा अधिकार आहे. मग आपल्याला सदर प्रकरण त्या कोर्टामध्ये आपलं हस्तांतरित करण्यात आलं. मग ह्या कोर्टाने न्यायालयाने परत सर्व अनुषंगिक बाबीची पडताळणी केली आणि 23 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल गांधींना न्यायालयात समक्ष हजर राहण्याबाबत पहिलं समन्स बजावणी केली. आणि समन्स पोहोचल्यानंतर परत 18/11 न्यायालयाने पुढील तारखेला हजर राहण्याबाबत आदेश दिला होता. या दरम्यानच्या काळामध्ये राहुल गांधी समक्ष स्वतः किंवा त्यांचे वकील प्रतिनिधी हे कोणीही अधिकृतरित्या हजर झाले नाहीत. मग त्याबाबत आपण मेहरबान न्यायालयाला एक अर्ज असा दिला की सदर जर व्यक्ती समन्स मिळून सूचना मिळून सुद्धा जर न्यायालयासमोर उपस्थित राहत नसेल तर अटक वॉरंट काढण्यात यावं. पण पहिलं वॉरंट असल्यामुळं हे बेलेबल म्हणजे जामीन पात्र असतं. त्यावेळी जामीन पात्र आदेश न्यायालयाने केला नाही आणि त्यांच्या वतीने एक वकील हजर झाले. त्यांनी अशी ग्वाही दिली की आम्ही 18 नोव्हेंबरला कुठल्याही परिस्थितीत पुढील तारखेला आम्ही राहुल गांधींना हजर करू. तशी ती तारीख आजची मेहरबान न्यायालयाने मुकरर केली होती. पण आज सुद्धा राहुल गांधी समक्ष हजर झालेले नाहीत. बाबा आतापर्यंत त्यांना 2 वेळा मला वाटतं समन्स पाठवण्यात आलेलं आहे. हो. आणि तर 2 वेळा ते हजर राहिले नाहीत. तर मग आता पुढच्या वेळी जर हजर नाही राहिले आता पुढची तारीख कधी आहे आणि त्या तारखेला जर हजर नाही राहिले तर त्यांना अटक वॉरंट किंवा असं काही अटक वॉरंट निघू शकतं अशी काही शक्यता आहे का? खरं तर आज अपेक्षित कायद्याला अपेक्षित असं होतं की राहुल गांधींनी आज हजर राहणं अपेक्षितच होतं अभिप्रेत होतं. कारण ज्यावेळी आपण एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे त्यावेळी त्यांना घटना आणि घटनात्मक अधिकार संस्थांचे ह्याची जाण असणं आवश्यक असतं. मागील तारखेला त्यांनी कारण असं दिलं होतं की ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार चालू होता तिथं व्यस्त आहेत म्हणून त्यांनी आजची तारीख मागून घेतली. पण आजचं शीतकालीन सत्र असल्यामुळं राहुल गांधी ते कारण देऊन आज हजर राहिलेले नाहीत. खरं तर आजच असं अपेक्षित होतं की मेहरबान न्यायालय आज त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंटची बजावणी करेल. पण शेवटी न्यायालयाला सुद्धा आता ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं आणि लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत संसदेमध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असल्यामुळं साधारणपणे त्या पदाचं ज्याला आपण एक स्थान म्हणतो स्थान महत्व हे गृहीत धरता न्यायालयाने आज आम्ही जे अर्ज केलेत हे अर्ज सध्या प्रलंबित ठेवलेत. म्हणजे हे नाकारलेले नाहीत पण हे तात्विक दृष्ट्या हे अर्ज स्वीकारलेले आहेत. तुम्ही अर्जामध्ये त्याच्यात आम्ही मागणी अशी केलेली आहे की पुढील तारखेला खरं तर आज राहुल गांधी हजर नाहीत तर राहुल गांधींविरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट इश्यू करण्यात यावं म्हणजे बजावणी त्याची व्हावी. दुसरी गोष्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाचा अवमान ही एक आम्ही त्याच्यात मागणी केलेली आहे.
आणि तिसरी मागणी आम्ही अशी केली आहे की इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता कलम 174 खाली जर एखादी व्यक्ती वारंवार बोलून सुद्धा जर न्यायालयात उपस्थित राहत नसेल तर IPC 174 खाली त्याला शिक्षा आहे आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे. हे लागू होतं. याबाबत प्राथमिक चौकशी करतं न्यायालय आणि यामध्ये जर न्यायालयाला तथ्य आढळलं तर न्यायालय अशी कारवाईचा आदेश देऊ शकतं. फक्त थोडंसं या इथं एक न्यायालय सुद्धा हा विचार करते की लोकप्रतिनिधी आहेत, लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत आणि शीतकालीन सत्र चालू आहे. हे जर म्हणजे आताची वस्तुस्थिती वगळता आज न्यायालयाने कुठल्याही परिस्थितीत राहुल गांधींना अटक करण्याचा आदेश पारित केला असता. पण जर पुढच्या वेळी नाही राहिले, आता म्हणजे काय पुढची 10 जानेवारी मला वाटतं नाही राहिले उपस्थित, तर मग काय अटक वॉरंट निघू शकतं? अगदी 100% अटक वॉरंट निघू शकेल. परत त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाची अवमानना आणि मी मगाशी जो उल्लेख केला 174 IPC, या तिन्ही एकत्रित त्यांच्या विरुद्ध कारवाई ही अगदी निश्चित होणार. कारण न्यायालय एका मर्यादेपर्यंत थोडस विचार करू शकतं, पण शेवटी कायदा सर्वांना समान आहे. म्हणजे राहुल गांधींच्या जागी जरी कोणी असतं तरी त्यांना ज्या पद्धतीनं न्यायालयाला वर्तणूक द्यावी लागते, वागणूक द्यावी लागते, तशीच ती राहुल गांधींना सुद्धा लागू आहे. त्याच्यामधून ते कुठल्याही म्हणजे त्या परिघा बाहेर आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. तेव्हा त्यांना अटक केली जाईल, आले नाहीत तर, आणि हजर केलं जाईल. तर वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची केस सुरू आहे, पण त्यांनाही कोर्टाकडून अरेस्ट वॉरंट निघू शकतं असं म्हणणं आहे संग्राम कोल्हटकर यांचं. धन्यवाद कोल्हटकरजी, नमस्कार. आपण आमच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि केस बद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.